जिल्हा परिषदेच्या पायट गटात निवडणुकीपूर्वी राजकीय द्वंद्व अतुल देशमुख उर्फ शरद बुट्टे पाटील यांच्या समाज माध्यमातून चॅलेंजवर अतुल देशमुख यांच्या पायट येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातील भाषणानंतर शरद बुट्टे पाटील यांनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट काही मिनिटातच फेसबुक कॉलवर हटवली। शरद बुट्टे पाटील यांच्या फेसबुक पोस्टला अतुल देशमुख समर्थकांकडून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सडेतोड उत्तर। कमान ग्रामपंचायतीचा सरपंच इंदुमती गणेश नाईक यांच्या विरोधात उपसरपंच पुष्पा नाईक यांचे पती तानाजी नाईक यांची पंचायत समिती कार्यालयात तक्रार। सरपंच मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचं पत्रात नमूद। ग्रामपंचायतीची वसुली, बारापाटी येथील बंद पडलेली अंगणवाडीसह 12 मुद्दे तक्रार अर्जात। 10 दिवसात चौकशी करा अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू आणि पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचाही तानाजी नाईक यांनी दिला इशारा। दिवाळीनंतर विस्तार अधिकाऱ्यांमार्फत अर्जाची चौकशी केली जाईल। गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांची खेड टाइम्सला माहिती। खेड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या पुढाकारातून सायबर क्राईम जनजागृती अभियानांतर्गत बैठक। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ आणि राजूनगर येथील जाणीव जागृती मंचाच्या सदस्य सहभागी। वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी पोलिसांचा पुढाकार। निमगावच्या हद्दीत तांबेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पिंपळगोरव येथील तरुणाचा मृत्यू। तुकाराम जनार्दन रेड्डी वय 34 अपघातात मृत्यू। कुर्ला मुंबई येथील नादिमानवर खाण्याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा। शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली घटना। गावागावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड तसेच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर। दौंडकरवाडी गावात आयुष्यमान कार्डचे वाटप। यावेळी सरपंच सीताराम गुजर, उपसरपंच पूजा दौंडकर, सदस्य अमोल दौंडकर, सागर दौंडकर, किरण लांडे आदींची उपस्थिती। ग्रामस्थांच्या तक्रार निवारणासाठी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर तक्रार पेटी।